अंगणवाडी सेविका आता आक्रमक झाले। मध्यंतरी अमरावती जिल्ह्यात देखील अनेक अंगणवाडी सेविकांवर कारवाई ही करण्यात आली होती, मात्र यावरही अंगणवाडी सेविका आज आम्ही
जेल भरो आंदोलन आज यासाठी करत आहोत कारण की 4 डिसेंबर 2023 पासून हे अंगणवाडी कर्मचारी संपूर्ण राज्यामध्ये संपावर गेले आहेत। आमच्या मागण्या आहेत, वेतन श्रेणी आम्हाला दिलं पाहिजे, ग्रॅज्युटी दिलं पाहिजे, पेन्शन, ह्या मागण्याला धरून आम्ही या संपामध्ये 4 डिसेंबरपासून उतरलेले आहोत। परंतु सरकार आमच्याकडे काही लक्ष देत नाही, आमच्या मागण्याकडे काही लक्ष देत नाही। आम्ही या आधी पण 9 दिवसाचा संप केलं होतं फरवरी 2023मध्ये। तेव्हा म्हटलं होतं या सरकारने की आम्ही तुमच्या मानधनामध्ये 20% वाढ करू। त्यावेळेस तर सरकारने हे 20% वाढ केलं नाही। आमचं म्हणणं आहे की जर तुम्ही वाढ नाही केला तर आता 2024 आलेलं आहे, तर आमच्या मानधनामध्ये तुम्ही वाढ करा, पेन्शन द्या आम्हाला आता फक्त एक मस्त रक्कम मिळते, 1,75,000, सेविकेला 1,00,000 आणि मदतनीसला 75,000। आमचं म्हणणं आहे की या 1,00,000 आणि 75,000मध्ये काहीच होत नाही, तर आम्हाला जगण्यासाठी ज्या 65 वर्षानंतर रिटायरमेंट होतील त्या महिलांना किमान महिन्याचं तरी आम्हाला पेन्शन द्या। ग्रॅज्युटीच्या संदर्भात उच्च न्यायालयाने दिल्लीच्या त्यांनी डिक्लेअर केलं की या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी दिलं पाहिजे आणि गुजरातच्या महिलांना आता मिळत आहे। तर आमचं म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये पण हे इम्प्लिमेंट झालं पाहिजे आणि महाराष्ट्राने पण या सरकारने या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी दिलं पाहिजे। या मागण्याला धरून आम्ही आहोत, परंतु सरकार काही लक्ष देत नाही आहे। आम्ही निवेदन दिलं, परंतु आमच्यासोबत 2दा संघटना आमच्या आयटेक संघटनेशी 2दा बैठक झाली, परंतु त्या बैठकीमध्ये काही तोडगा निघालेला नाही। आमचं मागणं आहे की तुम्ही बैठक करा आमच्या संघटनेशी आणि या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना किमान यांचं जगण्यासाठी आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी किमान तरी यांना मानधनामध्ये वाढ करा, पेन्शन द्या आणि ग्रॅज्युटी। पुढील काय भूमिका राहणार आहे? आज आम्ही जेल भरो आंदोलन केलं कारण की आज बघितलंच आहे तुम्ही या व्हेरायटी चौकामध्ये सगळ्या महिला आता तीव्र झालेल्या आहेत, संतापलेल्या आहे, कारण की प्रत्येकाची परिस्थिती सारखी नसते। काही परितत्व आहे, विधवा बाया आहे तिथे ज्यांचं कुटुंब त्यांच्यावर आधारित आहे। यापुढे आम्ही आणखी तीव्र आंदोलन करू, होऊ शकते आम्ही लोक आंदोलन करू, विमानतळावर धरणं आंदोलन करू किंवा आणखी काही करू। या प्रकारे आम्ही AITच्या माध्यमातून या संघटनेच्या माध्यमातून आम्ही हे आंदोलन आज पुकारलेलं आहे।